मोक्षाचं लक्षण सांगितलेलं आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हेच ना. याच्यापेक्षा वेगळं काय? ज्ञानाचं फल काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ह्याच्यापेक्षा आणखी काय असणार आहे सांगा बरं? प्रयोजनाचा म्हणजे, प्रयोजन म्हणजे फलाच्या वर्णनात जीव स्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती अधोरेखा करा आणि परमानंद ब्रह्मप्राप्ती असे या ग्रंथाचे फल सांगितलेले आहे, प्रयोजन सांगितले आहे. आणि या फलासच मोक्ष असं म्हणतात. या फळालाच काय म्हणतात? या फळासच मोक्ष असे म्हणतात. पण अशा रीतीचे मोक्ष प्रयोजन घडणं शक्य नाही. काय म्हटलंय? मोक्षाचं स्वरूप समजलं का? काय? दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप ब्रह्म प्राप्ती. प्राप्ती शब्दाला अधोरेखा करा. प्राप्तीवरून आक्षेप आहे. प्राप्ती म्हणजे अप्राप्त से प्राप्ती ना. जो प्राप्त नाही आहे त्याला प्राप्त. तुमच्या जवळ गाडी नाही, तुम्ही गाडी घेतली का गाडी प्राप्त झाली, कार मिळाली तुम्हाला, असा अर्थ होतो ना, है ना. तुमच्याजवळ बंगला नाही, बंगला झाला तर बंगल्याची प्राप्ती झाली. नसलेल्याची नसलेलं मिळणं याला प्राप्ती म्हणतात ना, है ना. तर बघा, परंतु अशा रीतीचे मोक्ष प्रयोजन घडणे शक्य नाही. का? कारण वेद वाक्य जीवाचे परमानंद स्वरूप प्रतिपादन करतात. करा, लिहा, जीवाचे परमानंद स्वरूपच अधोरेखा करा. जीवाचे परमानंद स्वरूपच प्रतिपादन करतात आणि वेदांत मती त्याचा स्वीकारही आहे. वेदांत मतामध्ये त्याचा स्वीकारही आहे. काय? जीव परमानंद स्वरूप आहे म्हणजे पहिला नाही आणि आता आहे असं झालं का? नाही, तो पहिलाच आहे. तो जीव परमानंद स्वरूपच आहे, मग त्याची प्राप्ती कशी काय, असा प्रश्न. त्याचं उत्तर पण तुम्हाला माहित असेल. साधं उत्तर आहे, जीव परमानंद स्वरूपच आहे. केव्हा म्हणतोय? हे शहाणपणा कधी आहे? ज्ञान झाल्यानंतर ना. त्याच्या अगोदर काय म्हणतो? मी जीवच आहे म्हणतो ना. मग समजलं ना, मी जीवच आहे. कशाने म्हणतो? अज्ञानाने, आहे ना. मग ब्रह्मस्वरूप असताना जीव स्वरूप म्हणतोय कशाने? अज्ञानाने. आणि ज्ञान झाल्यानंतर काय म्हणाल? ना ना, मी ब्रह्मस्वरूपच आहे. मग ही ब्रह्मस्वरूप असताना अज्ञानाने आपल्याला जीव स्वरूप मानत असताना त्याची ज्ञानाने निवृत्ती होणं, याला निवृत्ती म्हटलेलं आहे आणि याला प्राप्ती म्हटलेलं आहे ना. बघ पुढे तसंच सांगतात की नाही, बघूया आपण. वेदांत मती त्याचा स्वीकारे. वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती अधोरेखा करा. प्राप्ती कधी म्हणतात? वस्तू प्राप्त नाही आहे आणि ती प्राप्त झाली तर त्याला प्राप्त म्हणतात. वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे, है ना. ब्रह्म कसं आहे? नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे संभवत नाही. अधोरेखा करा. नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे संभवत नाही. शंकेचं स्वरूप समजून घ्या. जीवात्मा परमानंद स्वरूप असताना, काय? जीवात्मा परमानंद स्वरूप असताना त्यास पुन्हा परमानंदाची प्राप्ती असे म्हणणे सर्वथा एव अयुक्त आहे. जर जीव परमानंद स्वरूपच आहे तर त्याला जीवाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती कशी काय होणार आहे? चुकीचं तुम्ही म्हणतायत.
बोल, आत्म्याच्या ठिकाणी दुःख कधीतरी आहे का? कधीतरी आहे का? हा, कधीतरी आहे का? पूर्वी, वर्तमान काळामध्ये, भविष्य काळामध्ये कधीतरी आहे का? कधी नाही ना. आत्म्याच्या ठिकाणी दुःखाची निवृत्ती पहिलीच आहे, हे ना. बघा, तशीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. कालत्रयी म्हटलं भूत, वर्तमान, भविष्य. लिहा. असे असताना दुःखाची निवृत्ती हे या ग्रंथाचे प्रयोजन आहे असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. यामुळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचे प्रयोजन घडत नाही. पॅराग्राफचा अर्थ समजून सांगा. समजून कोणी सांगाल का? या ग्रंथाचं प्रयोजन काय सांगितलेलं आहे? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं तुम्ही सांगितलंय. पण श्रुती काय सांगतायत? वेदांत काय सांगतोय? जीव पहिल्यांदाच परमानंद स्वरूप आहे, एक. दुसरं, जीवाला दुःख कधीही प्राप्त नाही, है ना. म्हणजे दुःखाची निवृत्ती पहिल्यांदाच प्राप्त आहे, है ना. जीव स्वतः परमानंद स्वरूप आहे, त्याच्याजवळ परमानंद पहिल्यापासूनच आहे. दुःखाची निवृत्ती त्याला दुःख कधी लागू होत नाही, है ना. तर मग तुम्ही या ग्रंथाचं प्रयोजन कसं सांगतायत की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, है ना. म्हणजे दुःख आहे जे आपण काढून टाकायचंय आणि काय परमानंदाची प्राप्ती. परमानंद नाहीये, तो कुठून तरी ओढून आणायचा आहे, असं कसं सांगता तुम्ही? शंका समजली का? काय शंका? काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती प्राप्ती हे तुमच्या ग्रंथाचं प्रयोजन तुम्ही सांगतायत. हे असू शकत नाही, हे प्रयोजन असू शकत नाही. का? तर सगळे वेदांत सांगतात की जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, तो परमानंद स्वरूपच आहे. त्याला परमानंदाची प्राप्ती तिन्ही काळामध्ये आहे. तिन्ही काळामध्ये तो परमानंद स्वरूपच आहे आणि दुःखाची निवृत्ती त्याच्यासाठी ठरलेलीच आहे. मग दुःखाची निवृत्ती कशी काय करणार तुम्ही आणि परमानंदाची प्राप्ती तुम्ही कशी काय करणार? जी गोष्ट आहे ती आहेच ना, जी नाही ती नाहीच ना, है ना. नाही ती आहे करू शकता तुम्ही आणि आहे ती नाही करू शकता, पण जी नाही ती नाहीच ना, है ना. आणि जी आहे ती आहे. जीव परमानंद स्वरूपच आहे, है ना. मग तू कुठून आणणार? तुम्ही ओढून आणणार कुठून? आणि जीवामध्ये दुःख पहिल्यापासूनच नाही आहे, त्याची निवृत्ती कशी काय करणार? निवृत्तीची निवृत्ती नाही, प्राप्तीची प्राप्ती असं करणार का? नाही होत. शंका समजली. मग उत्तर बघा. समाधान. हे म्हणणे प्रथम खरे आहेचे वाटते. काय सुरुवात वर वर विचार केला, गंभीर विचार केला ना, नाही तर हे म्हणणं बरोबर. हा, खरं खर बरोबर बोलतोय असं वाटतंय. पण विचार केला तर पूर्वी सांगितलेले ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे ना. विचार जर केला नाही तर शंका बरोबर आहे वाटते, पण विचार केल्यानंतर ग्रंथाचं प्रयोजन बरोबरच आहे असं समज. कारण लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. काय भ्रम होतो की नाही? काय वस्तू प्राप्त असल्यानंतर सुद्धा, है ना. बाळासाहेब आपला चष्मा हे करतायत की नाही, काढतायत, घालतायत की नाही? तो थोडा वेळ जरा असा बाजूला इकडे तिकडे ठेवून दिला, है ना, असा. ठीक आहे ना. आणि थोडस बघितल्यानंतर अरे चष्मा कुठे गेला? चष्मा कुठे गेला? इथे तर होता ना, असं होतं की नाही?
मोबाईल विषयी होतं, ह्याच्याविषयी सगळ्या विषयी होतं. बायांच्या ह्याच्यामुळे उलटणं, चमचा, याच्याविषयी पण सुरी, याच्याविषयी अरे इथे तर होते, कुठे गेले? असं होतं की नाही होतं? म्हणजे तिथे असतानाही नाही आहे असं आपणाला वाटतं का नाही वाटतं? वाटतं. उदाहरण देतील. हे म्हणणे प्रथमदर्शनी खरे आहे असे वाटते, पण विचार केला तर पूर्वी सांगितलेले ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. प्रयोजन काय? दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्रयोजन म्हणजे फल, हे बरोबर आहे. लोकांना प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो, है ना. भ्रमनिवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. भ्रम गेल्यानंतर ही वस्तू प्राप्त झाल्यासारखी वाटते, पण ती पहिलीच असते ना, तिथे तुमच्या मागे असते, है ना. किंवा कानावर असते. पेन्सिल कुठे, पेन कुठे, पेन कुठे, पेन कुठे? कानालाच प्रेम आहे, पेन आहे ना. प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. उदाहरण, कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले, है ना. माझे कंकण हरवले. नंतर कोणी आपताने त्यास बोध केला की तू जे कंकण हरवले हरवले म्हणतोयस ना, ते तर तुझ्या हातातच आहे, है ना. तेव्हा जे कंकण पाहून त्यास असे ज्ञान होते की माझे कंकण मदभाषित होते, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झालं ना. काय ज्ञान काय होतं? माझे कंकण माझ्यापाशीच होते, बरोबर किंवा आहे, पण व्यवहार कसा झाला? माझं कंकण प्राप्त झालं, कंकण मला प्राप्त झाले, असा तो करतो. त्याचप्रमाणे परमानंद रूप आत्म्याचे ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की, काय भ्रांती आहे जीवाला? काय भ्रांती आहे? परमानंद स्वरूप जो आत्मा आहे त्या ठिकाणी अविद्येच्या बळामुळे जीवाला अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही. कोष्टक मध्ये करा, अधोरेखा करा, माझा आत्मा परमानंद रूप नाही. मग कोण आहे? परमानंद रूप ब्रह्म आहे, है ना. आणि त्याचा व माझा वियोग आहे. ब्रह्म परमानंद रूप आहे, मी जीव परमानंद नाही. परमानंद ब्रह्म असेल कुठेतरी, पण माझ्याजवळ नाही. मी आणि ते भिन्न भिन्न आहोत. माझा वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. फार काय सांगावे, मोठमोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असा भ्रम होतो, म्हणून तेही भ्रमिष्ठच आहेत असे म्हणणे भाग आहे. काय होतंय? भ्रम काय होतोय? आपण परमानंद स्वरूप असून देखील मी परमानंद स्वरूप नाही, मी जीव स्वरूप आहे आणि ब्रह्म परमानंद स्वरूप आहे. त्याची मी उपासना केली तर मला ते ब्रह्म प्राप्त होईल. अशा तऱ्हेने सामान्य माणसाची आणि विद्वानाची सुद्धा अशीच बुद्धी असते. मोठ्या मोठ्या विद्वानाची सुद्धा असते. काय? परमानंद स्वरूप आनंद कोण कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. कथेवाले सांगतात ना सगळे. आनंद कंद शब्द त्यांचा आहे, हे ना. आनंद कंद भगवान आहे, आपण नाही आहे. त्याची उपासना केली, त्याची सेवा केली, पूजा अर्चना श्रवण मनन कीर्तन वगैरे अशा तऱ्हेने केलं तर देव तो आपल्याला प्राप्त होईल. त्याला प्राप्ती म्हणतात. म्हणून पण मोठमोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असा भ्रम होतो, म्हणून तेही भ्रमिष्ठच आहेत असे म्हणणे भाग आहे. अशा पुरुषांना महत भाग्यानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्म ऐक्याचा अपरोक्ष निश्चय झाला, है ना. कोणा महात्म्याचा जो क्षत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे त्याच्यावर
ब्रह्मावर पूर्ण निष्ठा आहे ना, आणि वेदांताचं अध्ययन केलेलं आहे गुरुमुखातून, है ना. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्म्याशी गाठ पडली आणि त्या महात्म्याने त्यांना, आता आपण समजावून सांगतोय तशा त्याने बसवून समजावून सांगितलं. जीव ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्म जीव आहे. जीव ब्रह्म आहे, ब्रह्म जीव आहे. दोघेही एकच आहे. परमानंद जर ब्रह्मामध्ये आहे तर जीव त्याच्यापासून काय वेगळा नाही आहे, म्हणून तो परमानंद जीवामध्ये सुद्धा होतो. मी सुद्धा परमानंद स्वरूप आहे. या ठिकाणी काय, तू माझा स्वामी, मी तुझा रंग आहे ना, हे कधी तुम्हाला समजेल? द्वैताचा चष्मा लावलात हा की तुम्हाला काय दिसेल? तू माझा स्वामी, मी तुझा रंग हे दिसेल. पण द्वैताचा चष्मा लाल रंगाचा काढला आणि हिरव्या रंगाचा अद्वैताचा चष्मा लावल्यानंतर पाहता न देखे वेगळे. काय पाहता म्हणजे काय? विचार करायला गेल्यानंतर तू माझ्यापेक्षा वेगळा आहे, मी तुझ्यापेक्षा वेगळा आहे, हे मला काही समजत नाही, नाही समजत. बरोबर आहे. पाहता न देखे वेगळी, हे समजलं का तुम्हाला? पाहता पाहता म्हणजे काय? विचार करायला गेल्यावर, विचार करण्यास बसल्यावर काय करतोय? तू माझ्यापेक्षा वेगळा नाही, मी तुझ्यापेक्षा वेगळा नाही, हे मला समजून येतं. बघा, अशा पुरुषांना महत भाग्यानुसार उत्तम संस्कारांनी ब्रह्मवेत्या पुरुषांची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्म ऐक्याचा अपरोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात की आम्हा परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला, असंच म्हणणार की नाही? म्हणणार की नाही? है ना, गुरुच्या कृपेने. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात ना, काय ज्ञानदेव म्हणे, तरलो आत्ता उद्धरलो गुरु कृपे, असं म्हणतात ना. मग बाकीच्यांचं पाठ काय? सगळेच जण म्हणतात गुरुकृपा आमच्यावर झाली आणि आम्हाला जे कळत नव्हतं ते कळायला लागलं, हे ना. मी स्वतःला काय मानतो? शरीर मानतो, देह मानत होतो आणि नाना दुःखामध्ये फसलेलो होतो आणि मला भवसागर ठरलेलाच होता आणि मला जन्मणं आणि मरण, जन्म आणि मरण, जन्म आणि मरण, या राट गाडग्यामध्ये मी सारखा फिरत होतो. आता गुरुने मला ज्ञान दिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी जोड झालेल्या आहे. संसार असताना देखील काढोनी बाहेरी ठेविलो नेरा, तुकाराम महाराज म्हणतात. कौतुक डोळा दावी आले, है ना. मला काय देवाने मला काय केलेलं आहे? संसारात असताना, संसार मी घेरलेला असताना मला त्याने काय केलं? बाहेर काढलं. बघ रे, कौतुक बघ, सगळे बघ, संसार बघ म्हणून सांग. म्हणजे स्वतःला संसारामध्ये असताना, स्वतः एक संसारी असताना देखील काय करतोय? आपल्याला आता तो निराळ माना, मी या सगळ्या संसारापासून वेगळा आणि पुन्हा या संसारात तटस्थपणे या संसाराचं कौतुक बघायला जगविनोदे विव्हळत असे. या जगत पसाऱ्या म्हणून भ्रमामधून हा विनोदी आहे सगळं जग काय करतंय, हा करताय, दुःख करताय, हा तटस्थपणे बघतोय. तुका म्हणे आम्ही मुक्तीची या माथा, मुक्तीच्या माथावर आम्ही झालेलो आहे. आणि मग खाली काय दिसणार तुम्हाला? लोक हाहाकार करतायत, दुःखाने तडपतायत, कोण आत्महत्या करतात, कोण गळा कापतात, कोण दंगे करतायत, कोण जाळतायत, इथून मिसाईल सुटलं, तिकडून आग लागली, तिकडून हे लागलं, हे अशा गोष्टी तुम्हाला ऐकू येतात आणि तुम्ही म्हणता हे खोळेपणा आहे. बघा, सुनीता विल्यम्स म्हणून एक वैज्ञानिक शास्त्रज्ञ आहे, ती आकाशामध्ये आहे आणि ती हे सांगते, किंवा अंतराळामध्ये गेलेले वैज्ञानिक सांगतात की तुम्हाला पृथ्वी कशी काय दिसते? काही नाही, आम्हाला एवढासा एक तुकडा दिसतो आणि त्या तुकड्यावर ढग दिसतात
आणि महासागर दिसतात, बाकी काही दिसत नाही. चमचम करणारी असते ती. म्हणजे आम्ही दूर गेलो, अंतराळामध्ये राहिलो, तर 1 इंच मेरेवरून डोकं फोडणारे लोक आहेत की नाही, आहे ना? रक्तबंबाळ होणारे लोक आहेत की नाही, मला सांगा, आहे ना? जगामध्ये किती युद्ध चाललेली आहे, कोणाकोणाची युद्ध चाललेली माहित आहेत की नाही तुम्हाला? इस्रायल इस्रायल आणि ते हमासवाले लोक, नंतर ते हिजबुल्लावाले लोक, नंतर ते युक्रेन आणि रशिया चाललेले आहेत. ही युद्ध चाललेली आहेत की नाही चाललेली, आहे ना? आणि सगळीकडून मिसाईल टाकले जात आहेत, बॉम्ब टाकले जात आहेत. ती वरून जाणारी विमानं, काय म्हणतात, रिमोट कंट्रोलचे, ड्रोन चाललेली आहेत. इथं पण ड्रोन आलं होतं आमच्या इकडे, आहे ना? तर हे सगळं चाललेलं आहे. तर म्हणतोय की आम्ही तटस्थपणे पाहू शकतो की पृथ्वी अशी आहे, आम्हाला काहीही दिसत नाही, सगळं एक झालेलं आम्हाला दिसत. हे जर आम्ही अंतरातून जर पृथ्वीला एक म्हणून पाहू शकतो, तर मग पृथ्वी राहून का पाहू शकत नाही, असं त्यांनी सवाल केला शास्त्रज्ञ. आम्ही अंतराळात राहून तटस्थपणे पाहू शकतो की पृथ्वी एक आहे आणि इथे काही कुठलेही भेद नाही आहे, हे आपल्याला दिसून येतं. पण ज्या वेळेला पृथ्वीवर आम्ही येतो त्यावेळेला सगळं जग, अरे बाप, गोंगाट, हलकल्लोळ, मारामाऱ्या, युद्ध, हे सगळं आम्हाला दिसतं. अंतरातून आम्ही जर एक पाहू शकतो, तर इथे राहून एक रीतीने का पाहू शकत नाही, असा त्यांनी विचार केला. तर सांगायचा अभिप्राय काय, आम्ही परमानंद रूपच आहोत ना, पण चष्मा लावला, आहे ना, कुठला, अद्वैताचा चष्मा लावला तर आम्ही काय परमानंद रूप आहे, आणि द्वैताचा चष्मा लावला तर तू स्वामी, मी तुझा रंग. बरोबर आहे. अशा तऱ्हेने कोण करणार, रडारडी कोणाची सुरू होणार, विद्वानाची पण रडारडी सुरू होऊन जाते. पण उत्तम संस्कार झालेल्या ब्रह्मविद्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले, तर जीव ब्रह्म ऐक्याचा अपरोक्ष निश्चय झाला. अपरोक्ष निश्चय म्हणजे काय, मी देह नाही, मी जीव आहे, जीवात्मा आहे, आत्मा आहे, आणि मी जीवात्मा आहे, तेच ब्रह्म आहे. ब्रह्म परमानंद असेल तर मी परमानंद स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला निश्चय झाला, मग अपरोक्ष निश्चय झाला, तर ते म्हणतात की आम्हा परमानंद वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. या त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय असा आहे की आमचा आत्मा परमानंद स्वरूपात होता. अधोरेखा करा. मग काय झालं, परमानंद स्वरूपच होता तर काय झालं, काय झालं मग, परंतु परमानंद रूपाने आत्म्याचे आम्हाला भान नव्हते. अधोरेखा करा, ज्ञान नव्हते. म्हणून आत्मानंद अप्राप्त वस्तू आमच्यासाठी होती. कशी होती, म्हणून आत्मानंद अप्राप्त वस्तू म्हणजे असून न मिळाल्यासारखा होता. अधोरेखा करा. आता काय झालं, आता काय फरक पडला त्याच्यात, आता सांगतात, आता आचार्यद्वारा वेदांत श्रवणाने अंतःकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. म्हणजे काय, म्हणजे काय, प्राप्त असलेला अविद्येमुळे, अज्ञानामुळे आम्ही विसरलो होतो, ते आता मिळालं ना. गळ्यातला हार बाजूला ठेवलेला होतो, पण तो विसरलो मी, आणि नंतर 4-5 तासांनी नंतर मी बघायला लागलो तर नाही दिसत. अरे कोण कोण, चोरी गेला की काय, कोण आलं होतं, कसं आलं होतं, त्याने नेला असेल का, त्याने नेला होता असेल का. नंतर काय करतो, मुलगा येऊन सांगतो, आई हा बघ तुझा, अरे इथेच होता, कुठे होता, इथेच होता का. म्हणजे आता हे काय, पहिल्यांदा अज्ञानाने इथे असून देखील मिळाला नाही असं तुम्हाला वाटत होतं ना, आता तुम्हाला ज्ञात झालं म्हणजे प्राप्त झालेलं ना. अज्ञानामुळे ज्याला तुम्ही विसरला होता,
तो ज्ञानाने तुम्हाला प्राप्त झाल्यासारखा व्यवहार होतो, पण तो असतो म्हणजे असून न मिळाल्यासारखा होता. आता आचार्यद्वारा वेदांत श्रवणाने परमानंदाची प्राप्ती झाली. या प्रकारे प्राप्त पदार्थाचे ठिकाणी ब्रह्मनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. अधोरेखा करो. लाल करायचं असेल तर लाल करा. याचा अर्थ काय? या प्रकारे प्राप्त पदार्थाच्या ठिकाणी ब्रह्मनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्ती होते असं नव्हे, तर प्राप्तीचा व्यवहार होतो. प्राप्तीचा व्यवहार होतो, त्याला प्राप्त असं आपण म्हणतो. वस्तुता प्राप्त नाही, तिथे होतच. तसाच हे उदाहरण दिलं ना, तसाच आत्माचे ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. काय करायचं? आत्माच्या ठिकाणी नित्य निवृत्ती दुःखाच्या अज्ञानामुळे निवृत्त नाही असं वाटतं. हे अज्ञान नष्ट झाल्यानंतर निवृत्तीचा व्यवहार होता. आता दूर झालं हे ना, दुःख दूर झालं असं वाटतं. दुःख पहिलंच निवृत्त आहे, पण अज्ञानामुळे मला दुःख झालं असं म्हणतोय. आणि ते झाल्यानंतर साधूने ज्ञान दिल्यानंतर निवृत्त झालं असं म्हणतोय. पण ते पहिलंच निवृत्त होतं. अज्ञानाने निवृत्त नाही असं वाटत होतं, आणि ज्ञानाने निवृत्त झालं म्हणजे निवृत्ती झाली. बरोबर आहे. चला, तसाच आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त अधोरेखो करा. दुःखाच्या निवृत्तीचा केवळ व्यवहार मात्र घडतो. व्यवहार बोलणं होतं, शब्द व्यवहार होतो, बोलणं होतं. वस्तूमध्ये फरक पडत नाही, व्यवहार घडतो. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त आहे की नाही, है ना? बघा, रज्जू तुम्ही रात्रीच्या अंधकारात पाहिला, तुम्हाला सर्प वाटला म्हणून भीती वाटली, तुम्ही ओरडलेत, अरे जरा बॅटरी आणा, बॅटरी आणा, बॅटरी आणा, बॅटरी आणा, ओरडलेत. लोक धावत घेऊन आलेत, सर्प आहे, सर्प आहे, सर्प आहे. काठ्या घेऊन आलेत, हे घेऊन आलं, आणि बॅटरीचं जोड टाकल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? अरे, आता तुम्ही काय म्हणताय? त्या दोरीमध्ये पूर्वी सर्प होता का? बरं, ज्या वेळेला तुम्हाला सर्प म्हणून भासला त्यावेळेला तरी सर्प होता का? आणि ज्ञान झाल्यानंतर तरी सर्प होता का? तिन्ही काळामध्ये सर्प नव्हता ना. हे तुम्ही कधी म्हणता? ज्ञान झाल्यानंतर तुम्ही म्हणतात की ते रज्जूच होती, त्याच्यामध्ये सर्प कधीही नव्हता, कधीही नव्हता, कधीही नव्हता, पूर्वी नव्हता. सर्प भासत होता त्यावेळेलाही नव्हता, आणि ज्ञान झालं त्यावेळेला प्रकाशाचा झोत टाकला त्यावेळेला तर नव्हताच नव्हता. तिन्ही काळामध्ये त्या ठिकाणी सर्प नव्हता. पण अज्ञानाने मी सर्प आहे असं म्हणत होतो, ज्ञान झाल्यानंतर तो निवृत्त झाला असा व्यवहार होतो. म्हणजे बोलतो आपण, तिथे काहीच नव्हता फरक पडलेला. अर्थ सांग. तो नाहीच आपला निश्चय झाला ना. तसाच तऱ्हेने संसार हा खोटा असताना आपण त्याला काय म्हणतो? खराय म्हणतो ना. आणि वेगवेगळ्या सुखाला आणि दुःखाला दोघांनाही प्राप्त होतो ना. पण ज्या वेळेला क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू महात्मा संन्यासी तत्वदर्शी महात्मा तुम्हाला सांगतो की नाही, हा संसार दिसतो पण तसं नाही आहे, तो खोटाच आहे. विचार करायला गेल्यानंतर तो खोटाच ठरतो. जशा तऱ्हेने स्वप्नामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी पाहत असतात त्या जागल्यानंतर खोट्याच ठरत असतात. तशाच तऱ्हेने आता तुम्ही जागा है ना, काय झालंय? जागा जागा अभंग आहे ना एक. काय हरीच्या जागरण आलो काय? हा, सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरण आलो.
हे ना, याला म्हणतात सावध होणं. सावध होणं, सावध झालो हरीच्या जागरण आलो, आहे ना. तर सावध होणं हे महत्वाचं आहे ना. बेसावध असेल त्याच प्रत्येक क्षणाक्षणाला ठोकर आहे त्याला. जो बेसावध असेल त्याला प्रत्येक क्षणाक्षणामध्ये ठोकर आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला त्याचा पाय काय करणार, घसरणार, तो पडणार, त्याला जखमा होणार, पाय फ्रॅक्चर होणार आहे. जो शहाणा माणूस आहे, आता पाऊस पडलाय ना, मग पाऊल कसं ठेवू, घाई करणार नाही, चालायची घाई नाही करणार, मग काय करणार, एक एक पाऊल टाकत पुढे पुढे सावकाश जाणार की नाही, है ना. पण ती मूर्ख पोर घंटी झाली मग धावत उड्या मारत निघाली, है ना. मग काय करणार, पडणार, पाय लागलं, हे झालं, ते स्वामी दुःख झालं, है ना. कारण ती बेसावध असतात आणि आपण काय असतो, सावध असतो. चिखल आहे, निसर्ग असतं, घसरून पडू, याच्यामध्ये सावध होणं याला म्हणतात. तशाच तऱ्हेने संसाराविषयी सावध असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, संसाराविषयी सावध असलं पाहिजे. हे खरं वाटतंय पण हे खरं नाही, असा आपला काय असला पाहिजे, निश्चय असला. पण त्या गोष्टी, सगळ्याच गोष्टी आपण खरे म्हणतो, खरे म्हणून आपण व्यवहार करतो आणि व्यवहार केल्यानंतर फसल्यानंतर आपण रडत बसतो, है ना. कुठपर्यंत आलो, हा. तसाच आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्ती दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. नित्य निवृत्त असलेल्या दुःखाच्या निवृत्तीचा शब्द मात्र व्यवहारतो, शब्दानेच बोलतो आपण, नाही सर्प नाही आहे. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असूनही मंद अंधाकारादी दोषाने सर्प आहे असा भ्रम होतो, नंतर रज्जू ज्ञानाने नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा व्यवहार मात्र घडतो. व्यवहार म्हणजे शब्दाने बोलतो, लिहा तिथे. व्यवहार म्हणजे काय, व्यवहार घडतो म्हणजे काय, तसं शब्द आपण वापरतो. सर्प हा शब्द आहे, सर्प नाही आहे हे सुद्धा काय, दोन शब्द आहेत, झाल्याचा व्यवहार घडतो. त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख कसं आहे, नित्य निवृत्त असूनही, है ना. त्या ठिकाणी संसार दुःख नाहीच आहे. एक लेश बरी, एक कण अंश भर सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी काय संसार नाही आहे. तरी पण काय होत आहे, अज्ञानाने दुःख आहे असं आपण मानतो. आणि या साधू संताजवळ बसल्यानंतर, संत वचन वाचल्यानंतर आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. कशा तऱ्हे आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. प्राप्ताचे प्राप्तीचा व नित्य निवृत्तीचे निवृत्तीचा व्यवहार घडण्यास अधोरेखा करो. प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्तीची निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो. भ्रम असेल तरच प्राप्ताची प्राप्ती होते आणि निवृत्तीची निवृत्ती होते. हे या समाधानात रहस्य आहे. समाधानात रहस्य, प्राप्ताचीच प्राप्ती असते, निवृत्ताचीच निवृत्ती असते. कारण मध्ये अप्राप्त झाल्यासारखं वाटत असत आणि मध्ये निवृत्त नाही असं वाटत असतं. ते काढलं, भ्रम काढला, भ्रम बाजूला केलं, ते प्राप्तच आहे. ते बरोबर आहे, प्राप्ताचीच प्राप्ती असते, असं नाही अप्राप्त झालं आणि ते प्राप्त झालं नाही, असं नाही होत. अप्राप्ताची प्राप्ती होते. मग प्राप्ताची प्राप्ती कशाने होते, भ्रमामुळे, भ्रमज्ञानामुळे. भ्रम बाजूला केल्यानंतर प्राप्ताची प्राप्ती झाली. नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती, हे ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध होतं की नाही. तर आता काय झालं, मग ग्रंथाचं प्रयोजन बरोबर आहे की नाही. ग्रंथाचं प्रयोजन काय, नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती.
व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती. हे ग्रंथाचं प्रयोजन बरोबर आहे. मध्ये कोण येतो? फक्त भ्रम येतो है ना. निवृत्त असताना निवृत्त नाही हे भ्रमाने वाटतं. प्राप्त असताना प्राप्त नाही हे कशाने? भ्रमाने वाटतं. भ्रमनिवृत्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल? साधुसंतांजवळ शास्त्राचं अध्ययन, आचार्याजवळ बसावं लागेल. साधी गोष्ट. ही निवृत्ती झाल्यानंतर हरवले ते गवसावे. बघा आहे की नाही? कीर्तन करायचं. लिहून घ्या ना, सांगा. हरवले आपण ते पावे, ते संता ते पाहता दिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची संत तेची तेची सदा है ना. मगाशी सुद्धा सांगितलं तर सांग, महत्वाचं आहे. बुद्धिवान आहेस तू. मगाशी काय बोलला होता तू? तुकाराम महाराजाचं वचन. सांग. चल, एक झालं. सांग ना. तुका म्हणे भयधरी रज्जूसाठी. नाही 7 कोटी, कोटी नाही 7 कोटी कळले तो है ना. या अशा उक्त्या आपल्या कामाच्या असतात. तर समजलं बरोबर पटकन लिहून ठेवायचे असतात. झालं. तेव्हा या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे काय, दुःखाची आंतरिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे बरोबरच आहे. बरोबरच आहे, काय चुकलेलं नाही. झालं. शंका दुसरी, मोक्ष स्वरूपामध्ये कारण सहित जगत निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे 2 अंश आहेत. काय? पहिलं वाक्याला समजून घ्या. मोक्षाच्या स्वरूपामध्ये पहिलं काय व्हावं लागतं? कशी? कारण सहित जगन निवृत्ती हा एक अंश आहे आणि नंतर परमानंद प्राप्ती असे 2 अंश आहेत. त्या निवृत्ती म्हणजे नाश है ना. निवृत्तीचा अर्थ म्हणजे नाश ना. तो अभाव रूप आहे. नाश म्हणजे अभाव होणं. आणि परमानंदाची प्राप्ती भावरूप आहे. त्यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल जो मोक्ष, तो भाव आणि अभाव रूप झालाय ना. मोक्ष कसा भावरूप आहे आणि मोक्ष कसा अभाव रूप आहे. दुःखाची निवृत्ती म्हणजे अभाव ना है ना. परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव आहे ना. एकच मोक्ष, तो भाव रूप आणि अभाव रूप. असं कसं होईल? एक तर अभाव रूप बोला मग तो भावरूप होणार नाही. एक तर भावरूप बोला मग अभाव रूप बोलू नका. पण तुम्ही भावाभाव रूप बोलतायत, हे काय पटत नाही, जमत. लक्षात आलं का? मोक्ष स्वरूपामध्ये कारण सहित जगत निवृत्ती एक अंश आहे. लिहा, लाल करा, एक म्हणा. प्रथम अंश. आणि परमानंद प्राप्ती दुसरा अंश आहे. आता निवृत्तीचा अर्थ तुम्ही काय करता? अरे नाश, अभाव हेच करणार ना. त्यात निवृत्ती म्हणजे नाश. तो कसा आहे? अभाव रूप आहे. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे काहीतरी मिळालं, भावरूप आहे ना.
त्यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल, प्रयोजन म्हणजे फळ, जो मोक्ष, तो भाव आणि अभाव रूप झाला. पण भावभाव हे विरोधी आहे. धर्म एका ठिकाणी एक काली राहत नाही, एकाच ठिकाणी एक काळी भाव आणि अभाव हे कसं काय शक्य आहे? म्हणून ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध होत नाही. काय म्हटलंय? दुःखाची प्राप्ती नाश म्हणजे अभाव आहे, आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे भाव आहे ना. तर अभाव पण आहे आणि भाव पण आहे. एकाच वेळेला एकाच ठिकाणी भावाभाव राहणं शक्य नाही. कसं राहतील? नाही राहतील, है ना. तेव्हा तुम्ही जे प्रयोजन म्हणताय की दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, प्राप्ती म्हणजे भाव आणि निवृत्ती म्हणजे अभाव. भावाभाव एका ठिकाणी कसे काय राहतील? नाही राहतील. अरे घटाच्या ठिकाणी पटाचा अभाव आहे की नाही? आहे ना. पण मृत्तिकेचा अभाव आहे का? बरोबर आहे ना. पण मृत्तिकेचा म्हणजे मातीचा भाव आहे ना, है ना. तर भाव कोणाचा आहे? मातीचा. आणि अभाव कोणाचा आहे? हे दोन्ही काय सारखेच आहेत का? मातीचा भाव आहे आणि कोणाचा? पटाचा काय अभाव आहे. हे दोन्ही राहू शकत नाही का? वास्तव आहे, है ना. याच्यात लोखंड आहे की नाही? आहे ना. तुम्ही म्हणतायत ना. पण हे पुस्तक याच्यात आहे का? नाही ना. मग हे पुस्तकाचा अभाव आहे, है ना. आणि लोखंडाचा भाव आहे, भावावर राहू शकतो ना. बरोबर आहे. बघूया ते काय सांगतात ते. हे समाधान हे म्हणणे बरोबर नाही, हे ना. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. हे म्हणणे बरोबर नाही. कारण अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य हे जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे, हे ना. काय अधोरेखा करा. अज्ञान, अज्ञानाचं कार्य हे दोन्हीचे दोन्ही कसे आहेत? हा, अज्ञान कार्य जो जगत हे ब्रह्मावर अध्यस्त आहे ना. हा ब्रह्म सत्य वस्तू आहे. त्या ठिकाणी अज्ञान आलेलं आहे आणि त्या अज्ञानाचं कार्य त्याच्यावर जगत रूप दिसत आहे, हे ना. हे कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मावर कोण फुटलं? अज्ञान. आणि या अज्ञानावर काय फुटलं? तुम्ही ती जलपर्णी वनस्पती बघितलीत का? आळंदीला आहे ती. ती कोणावर असते? पाण्याला झाकून टाकते की नाही? झाकून टाकते ना. आणि त्याला काय पानं असतात आणि निळी फुलं पण असतात आणि काही वेळेला फळं पण येतात. ते शिंगाडे पण येतात ना, पाण्यावरच येतात की नाही? तसल्याच वनस्पतीवर येतात की नाही? कंद पण येतात, फळं पण येतात, कमळाच्या पण बिया पण असतात. कमळाचं फळ असतं आणि कमळाच्या बिया पण असतात. या बियाचा धंदा करणारे लोक आहेत. त्या कमळाची शेती करणारे चिनी लोक आहेत. बरोबर आहे ना. हे सगळं कोणावर आलंय? पाण्यावर कोण आलं? कमळ, हो ना. ते कमळाच्या खाली काय कंद, हे पण कोणावर? पाण्यावरच ना. आणि त्याच्यावर पानं पसरलेली, ते पण कोणावर? पाण्यावरच. आणि त्याच्यावर आलेलं फूल, ते पण कोणावर? त्याच्यामध्ये आलेली फळ, ते पण पाण्यावर. आणि त्या फळामध्ये आलेली शेंग, हे पण कोणावर? हे सगळे कोणावर अध्यस्त आहेत? हे लक्षात येतं का? तर तशा तऱ्हेने ब्रह्मावर काय? हे अज्ञान आलंय आणि अज्ञानाचा फुलोरा हे संपूर्ण जगत आलेलं आहे, फुललेलं आहे ना. सगळ्या त्या ब्रह्माला झाकून टाकलेलं आहे. आळंदीमध्ये जसं पाण्याला झाकून टाकतात, सगळं हिरवं दिसतंय. आपण हिरवं म्हणून त्याच्यावर जाऊ तर आतमध्ये डुबू. हे म्हणणे बरोबर नाही. कारण अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे. घ्या, करा अधोरेखा.
आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती तुम्ही केलीत तर शेवटी काय दिसतं तुम्हाला? अधिष्ठानच दिसतं ना. काय दिसतं? कोणाची निवृत्ती केली तर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती दिसते, तर तुम्हाला काय दिसतं? अधिष्ठानच दिसतं ना. सूर्यावर कोण येतात? मेघ अध्यस्त असतात. निवृत्ती केली का सूर्यच राहतो ना शिल्लक. जलपर्णी वस्तूला तुम्ही जलपर्णीला वनस्पतीला तुम्ही जेसीबी लावून उकडून काढून फेकून दिलं की त्या जलपर्णी बरोबर जलपर्णीचे कंद, जलपर्णीचे पानं, जलपर्णीची निळी फुलं, बिया, फळं सगळं गेलं की नाही गेलं? आणि मग तिथे काय राहिलं मग शिल्लक? फक्त पाणी राहिले ना. अध्यस्त पदार्थ गेल्यानंतर शिल्लक काय राहतं? अधिष्ठानच राहतं. अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्म स्वरूप आहे, अधोरेखा करायची. अजूनही करावं लागेल तुम्हाला. जेव्हा रज्जूवर तुम्हाला सर्प दिसला है ना, भासला, सर्प सर्प करून ओरडला, तुम्ही लाईट आणलं, मग सर्प राहायला का गेला? कुठं? है ना, नव्हताच. नव्हताच, कारण तो अध्यस्त होता. नव्हताच जे तुम्ही म्हणतात ना, त्यालाच अध्यस्त म्हणतात, है ना. तो अधिष्ठानावर आपला भासत होता नुसताच ना. ते सगळं भासणं दूर झाल्याबरोबर दिसतं काय? ते फक्त रज्जू. अरे हा रज्जूच आहे. रज्जूच फक्त होता. पहिलाही रज्जू होता, मध्येही रज्जू होता, आताही रज्जू आहे. सर्प पहिलाही नव्हता, आताही नव्हता, मध्येही नव्हता. याचा अर्थ अध्यस्त म्हणजे कल्पित. अध्यस्त अर्थ काय? जशी कल्पित सर्पाची निवृत्ती, कल्पित सर्पाला निवृत्त केलं म्हणजे काय? रज्जूला पाहिलं. आणखी काय? त्या सर्पाला मारण्यासाठी तुम्हाला काठी लागली का? भाला, बर्ची, तलवार, पिस्तूल, बंदूक, रायफल लागली का? काय नाही लागली ना. फक्त टॉर्चने काय केलं तुम्ही बघितलं बरोबर. सगळं होत्याचं नव्हतं झालं. बरोबर आहे. मग काय राहिलं तिथे शेवटी? रज्जूच राहिलं. तो सर्प कसा होता? अधिष्ठान स्वरूपात होता. बरोबर आहे. आता अधोरेखा करा. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जू असते है ना, तशी सर्व कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. काय झालं? समाधान काय सांगतात? कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते, तशी सर्व कल्पित पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. आता निवृत्त करायचं म्हणजे काय करायचं? अधिष्ठानाला पाहायचं ना. दुसरं काय? काय सर्पाला निवृत्त करण्यासाठी काही कुठलंही साधन लागत नाही, है ना. टॉर्च लावला, ज्ञान झालं, है ना, की तो रज्जू दिसतो. सर्व दुःखाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचे स्थान जे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून ते भावरूप आहे. सत्य पदार्थ कोण? जो अधिष्ठान हा सत्य पदार्थ आणि तो भावरूप आहे. बरोबर आहे. आणि भासणारा जो सर्प आहे ना, तो वास्तव नाही आहे, तो कल्पित आहे. तो कल्पित पदार्थाची निवृत्ती झाल्यानंतर तुम्हाला काय? अधिष्ठानच दिसणार ना. काय दुसरं काय दिसणार? है ना. तो कल्पित पदार्थाची निवृत्ती म्हणजे कोणाचा नाश करणं आहे का? तर अधिष्ठानाला पाहणं आहे ना. तो भावरूपच आहे. अधिष्ठान भावरूप आहे, सत्य स्वरूप आहे. आणि त्याच्यावर उठलेलं जे कल्पित पदार्थ आहे हे असंच स्वरूप आहे, है ना. आणि कल्पित पदार्थ आहे त्यांची निवृत्ती, कल्पित पदार्थाची निवृत्ती करायची म्हणजे काय करायचं?
नाश करायचा म्हणजे काय करायचा? इथे फक्त साक्षात्कार करणं आहे ना, दुसरं काय? पाहणं आहे. कसं आहे? पाहणं आहे, फक्त पाहणं आहे की नाही. ते तिथे रज्जूच आहे. पहिल्यांदाही रज्जू आहे, दुसऱ्यांदाही रज्जू आहे, तिसऱ्यांदाही रज्जू आहे. कधीही सर्प नव्हता. एवढं स्वतःला समजून घेणं आहे ना, की भय गेलं, दुःख गेलं, क्लेश गेलं, या सगळ्या गोष्टी काय करून निघून जातात. आशा निघून जाते, भय निघून जाते, लज्जा निघून जाते. या सगळ्या गोष्टी, आस, भय, चिंता, लज्जा, काम, क्रोध, या सगळ्या गोष्टी काय करतात. बस कशी बोलली, तेच मी आठवत होतो है ना. आमच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहेत की नाही. तो जीव काय करतोय? तोडावा याचा संबंध माझा. भगवंतापाशी काय मागायचं ते पण तो सांगतोय की नाही. तो संत काय सांगतोय की सगळ्यांना काय शिकवतो? याच्याशी असलेला माझा संबंध तोडून टाका. मग हा संबंध तोडला तर मग कोणाशी नातं जोडलं जाईल? हा, लिया लिया ना. हे फक्त समज नाही, बाकी काही करावं लागत नाही, है ना. अवघा झाला आम्हा एक पांडुरंग. आता नाही जग. त्या परत एकदा सांगा. अवघा झाला. गुरुजी जवळ बसलेला आहे तो, चंद्रशेखर महाराजासारख्यांकडे, देगलूरकरांकडे. वैराग्य किती आहे ते बघू. खूप दिवस जायचे, खूप दिवस जायचे. पण दोन तू बोल, तुझं बोल काय ते. असं भय चिंता. हा, माझा लिहा. ही प्रार्थना आहे. देवा आज भय चिंता, लज्जा, काम, क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. भगवंताजवळ काय मागायचं हे देखील संताजवळ शिकलं पाहिजे ना. ये माऊली. हे लिहून ठेव. आज भय चिंता, लज्जा, काम, क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. कोणाकडून आशा करत राहायची, कोणाचं भय बाळगत बसायचं, चिंता करत राहायची व्यर्थ. नातरुणांची कशाला चिंता करतेस तू, है ना, है ना. तुझी चिंता तू कर. तुझ्याकडे बोट दाखवत नाही बरं का मी, असंच माझं. तू म्हणतील मलाच बोलतात, असं नाही. कोणाला धरून मी बोलत नाही, सामान्यावर. हा, म्हातारी माणसं मुलांची, नातरुणांची चिंता करत. अरे तुझी चिंता कर. आता जवळ आलेलं आहे सगळं. किती 10, 12, 15, 5, 6, है ना. स्वतःची चिंता करणं. तुम्ही स्वतःची चिंता करतायत की नाही, स्वतःची चिंता करा ना. स्वतःची चिंता करा, स्वतःला समजून घ्या. मग बाकीची काय सगळ्या गोष्टी पळून जातात. संसार बंद तुटो न तुटो, पण ज्ञान तरी व्हायला पाहिजे ना. ज्ञान झालं तरी पुरे आहे ना. ते खरं असून दे, खोटं असून दे, काय होऊन दे, पण ते ज्ञान तरी झालं पाहिजे, डोसक्यात बसलं पाहिजे. चला, सर्व अनर्थाचे स्थान जे जगत, त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून ते भावरूप आहे, है ना.
बरोबर आहे. जे सगळ्याचं अधिष्ठान आहे, ब्रह्म आहे, ते भावरूपच आहे. कसं आहे? भावरूपच आहे. आणि त्याच्यावर तर दिसणारं सगळं जगत आहे, ते कोण आहे? नाही, ते कल्पित रूप आहे, कधीही नाही, है ना. ते अधिष्ठान स्वरूपच आहे ना. भाव पण काय होतोय? अधिष्ठान. या ठिकाणी हा पेला आहे ना, या टेबलावर हा पेला आहे ना. आता मी म्हटलं ग्लासाचा अभाव झाला, म्हणजे काय झालं? आपण टेबलच बघतोय की नाही. कल्पित पदार्थ कधीही नसतो, त्याचा अभाव पहिल्यापासूनच असतो. पण तो अभाव कशा स्वरूपात असतो? अधिष्ठान स्वरूपच. कशा? अधिष्ठान स्वरूपच असतो का? म्हणून काय सांगितलंय? हे जगत त्याचे अधिष्ठान ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कशाचं? भाव रूप आहे. आणि म्हणून कारण सहवर्तमान जगत निवृत्ती है ना. कारण सहवर्तमान जगत निवृत्ती. जगत निवृत्ती पण भाव रूपच आहे. काय जगत निवृत्ती म्हणजे? जगत का निवृत्ती मारून टाकत नाही, तोडून टाकत नाही, है ना. आपण अधिष्ठाना पाहायला लागतो, जगाकडे न पाहता. तुम्ही चष्मा बदलता ना. साधं काय करतो? द्वैत रूपाचा पाहिला, जगताकडे पाहायला लागला की तुम्हाला जग खरं भासायला लागतं. बरोबर आहे. तो चष्मा द्वैताचा काढून ठेवला की एकमेव एकमेव अद्वितीय ब्रह्म नास्ति किंचन. ह्या दुसरं कोणीच नाही आहे, एकमेव ब्रह्मच आहे असं दिसून येतं. आणि त्याची मग जग निवृत्त झालं. जगाची निवृत्ती म्हणजे काय? अधिष्ठान ब्रह्माला, भावरूप ब्रह्माला पाहणं म्हणजे जगाची निवृत्ती आहे. आणि ब्रह्म कसा आहे? भावरूप आहे, सत्य स्वरूप आहे. हे झालं. इथे पाठ संपला. कशाचा? तरंग पहिल्याचा काय तुझा पाठ संपला. आता काय करतायत? पहिल्या तरंगाचे रहस्य काय सांगितलं? पहिल्या तरंगाचे रहस्य अशा तऱ्हेने सगळ्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रहस्य सांगत जातील. मुख्य वेदांत शास्त्र म्हणजे कोण आहे? व्यासकृत ब्रह्मसूत्र. त्यावर सुमारे किती भाष्य झाली आहेत? है ना. त्यामध्ये कोणाची भाष्य प्रसिद्ध आहेत? प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचे संप्रदाय चालू आहेत ना. बाकी कोण आहेत? निंबार्क, विज्ञान भिक्षू वगैरेची भाष्ये प्रचलित नाही, व्यवहारात नाही, अध्ययन आधी पठण पाठनामध्ये नाही. श्री शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात काय सांगितलेलं आहे? अथा तो ब्रह्म जिज्ञासा हे सांगितलं. हे ब्रह्मसूत्र आहे. लाल करा, ब्रह्मसूत्र. हा कोणी केलं असेल तर ठीक आहे. होय. अथा तो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रानुरूप अनुबंध चतुष्टय सांगण्याची जी सरणी म्हटलं पद्धती घातली आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रानुसार अनुबंध चतुष्टय सांगायची जी सरणी घातली आहे, त्याप्रमाणे मूल विचार सागर करत्यानी कोण? मूल विचार सागर करता कोण आहे? निश्चलदास. बरोबर ना. लिहा मग लागेल तर, नाही विसरला असेल तर. निश्चलदास विचार सागर करत्यानी या पहिल्या तरंगात आरंभी अनुबंध चतुष्टयाचे वर्णन केले आहे. काय वर्णन केले? अनुबंध चतुष्टयाचे वर्णन केले. अनुबंध चतुष्टय वर्णन करते वेळी दुसरं काय सांगितलं? अधिकाराचे लक्षण सांगतानाच ज्ञानाच्या साधनाचाही विचार केला. पहिलं काय सांगितलंय? अनुबंध चतुष्टय. दुसरं काय सांगितलं? अधिकाराचे लक्षण आणि ज्ञान साधनाचा विचार. 2-3 विचार कर. या रहस्यात प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे सर्व अनुबंधन सांगितले.
नंतर काय केलं, कर्तव्य सांगितले, आणि तिसरं काय केलं, विचार केलाय. अनुबंध वर्णनापेक्षा मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकारे जास्त वर्णन केले. विचार काय, अनुबंधाचं वर्णन करण्यापेक्षा मोक्ष स्वरूपाबद्दल 2 प्रकाराने जास्त वर्णन केले. जीव ब्रह्मरूप आहेच, त्यात पुन्हा ब्रह्माची प्राप्ती आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार केव्हाही नाहीच, म्हणजे नित्य निवृत्ती आहे ना. जीव ब्रह्म आहे, अधोरेखा करा. आणि त्यास म्हणजे जीवास ब्रह्माची प्राप्ती आहे, आणि जीवाच्या ठिकाणी संसार केव्हाच नाही, म्हणजे नित्य निवृत्ती आहे. ब्रह्माची सर्वदा प्राप्ती आणि दुःखाची नित्य नित्य निवृत्तीच आहे. संसाराची नित्य निवृत्ती आहे कुठे, जीवाच्या ठिकाणी. त्याचे पुन्हा निवृत्ती रूप मोक्ष हे प्रयोजन आहे असे म्हणता येणार नाही. या शंकेचे दृष्टांतपूर्वक समाधान सांगितले ना, बरोबर आहे ना. पहिली शंका काय, त्याला मोक्ष हे प्रयोजन आहे असं म्हणता येणार नाही. दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष हे प्रयोजन आहे असं म्हणता येणार नाही. या शंकेचे दृष्टांतपूर्वक समाधान सांगितले आहे. यात मुख्य वर्म हे आहे की कोणाशी प्राप्त असलेल्या किंवा निवृत्त असलेल्या पदार्थाविषयीच प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा जो व्यवहार दिसतो तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. जी वस्तू प्राप्त आहे ती प्राप्त झाल्यासारखी वाटते. याचा अर्थ असं का, तर मध्ये भ्रमाने ती नाहीशी झाली असं आपल्याला वाटत असतं, म्हणून प्राप्त झाली असं म्हटलं जातं. प्राप्त वस्तू पुन्हा प्राप्त झाली असं आपण कसं म्हणतो, तर मध्ये त्याच्यामध्ये भ्रमाची भ्रम निघाला, भ्रम खेटला, म्हणून काय झालं, अप्राप्त वाटलं आपणाला. पण ज्ञानाने परत काय झालं, प्राप्ती झाली. प्राप्ताचीच प्राप्ती, भ्रमाने अप्राप्ती झालं. किंवा निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा जो व्यवहार दिसतो तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. अधोरेखा करा. मध्ये भ्रांती असली तरच प्राप्ताची प्राप्ती, निवृत्ताची निवृत्ती होते. वस्तुतः ते पहिल्यांदाच प्राप्त अप्राप्त असा काही प्रकारच नव्हतो, ते स्वरूपच असतं. आता त्याच्यासाठी एखादा कारकून कानावर लेखणी ठेवून भ्रमाने पुन्हा ती रुमालात नळकांड्यात पाहत असतो. नंतर सहज कानास हात लावून पाहतो तर तू लेखणी मिळाली असे म्हणतो. पण लेखणी मिळाली म्हणण्यात चोरून कोणी नेली होती, चोरून नेली होती का, मग ती काय मिळाली म्हणजे काय, नाही असं वाटत होतं, हात लावल्यावर मिळाली. पण लेखणी मिळाली म्हणण्यात चोरून नेली होती कोणी, ती कानावरच होती. पण मिळाली म्हणण्याला कारण काय, लेखणी हरवल्याचा मध्यंतरी भ्रम मानावा. पुन्हा आलं, मिळाली म्हणण्यासाठी काय, लेखणी हरवल्याचा भ्रम स्वीकारावा लागतो. अधोरेखा करा. त्याप्रमाणे मी ब्रह्म स्वरूप नाही, ब्रह्म कोणीकडे आणि मी काय या कश्चित, हा भ्रम आहे. मी ब्रह्म नाही, ब्रह्म काय असेल, बापरे व्यापक आहे, सर्वज्ञ आहे, महामायावाला आहे, मी तसा नाही आहे. ब्रह्म कोणीकडे आणि मी काय या कश्चित, या भ्रमाने ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. नाही असं वाटतं अज्ञानाने, है ना. जेव्हा नाही असं वाटायला लागलं तेव्हा ते मला हवं असं वाटतं. हवी गोष्ट हवीशी वाटत नाही, भ्रमाने नाहीशी झाली अशी वाटली तर हवीशी वाटते पुन्हा, है ना.
जे आहे तीच गोष्ट हवीशी वाटत नाही, आहे ती. पण जी गोष्ट आहे पण भ्रमाने नाहीशी झाली नाही अशी वाटते, ती मात्र हवी अशी वाटते. या भ्रमाने ब्रह्मप्राप्तीची आणि संसार निवृत्तीची इच्छा होते. सारांश, जीवात भ्रम आहे म्हणून ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन चाहते. अधोरेखा करा, लाल करा. काय जीवात ब्रह्म आहे, जीवात भ्रम आहे म्हणूनच ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन शास्त्र सांगते. काय जीवात भ्रम आहे, भ्रम असल्यानंतरच भ्रमनिवृत्तीसाठी ब्रह्मप्राप्ती आणि संसार निवृत्ती अशा स्वरूपाचे प्रयोजन म्हणजे फल शास्त्र सांगते. दुसरी शंकेचा पण निरसन केलेलं आहे. ब्रह्मप्राप्ती भावरूप आहे आणि बंध निवृत्ती अभाव रूप आहे. भावाभाव रूप मोक्ष कसं काय बनेल? मोक्ष भावरूपच पाहिजे, साक्षात दिसला पाहिजे. कसं असता मला कवत हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखा मला तो दिसला पाहिजे. पण जर तसा नसेल, दिसतोय नाही दिसतोय, दिसतोय नाही दिसतोय असं थोडं चालेल का? एकाच वेळेला भावरूप आणि अभावरूप मोक्ष असणं शक्य नाही. ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभावरूप असा भावाभाव रूप मोक्ष घडत नाही. अधोरेखा कर, ही शंका आहे. जर विचार करायला गेला तर या शंकेमध्ये संसार निवृत्ती ही अभाव स्वरूप आहे असं म्हणताय. संसार निवृत्ती अभाव स्वरूप नाही, ती भाव स्वरूपच आहे. संसाराचा आपण नाश करत नाही तर कशाला ब्रह्माला पाहतो. सर्पाला आपण नष्ट करत नाही तर काय करतो? रज्जूला पाहतो, अधिष्ठाना पाहतो. अधिष्ठानाला पाहणं हीच अध्यस्थाची निवृत्ती आहे. ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभावरूप अशा भावाभाव रूप मोक्ष घडत नाही. अधोरेखा केली, ही शंका आहे. वास्तविक या शंकेच्या समाधानात संसार निवृत्ती अभाव रूप नाही एवढेच ग्रंथकाराला सांगावायचे. ग्रंथकाराला काय सांगायचं? संसार निवृत्ती अभाव रूपी नाहीच, मुळे नाहीच, अभाव रूप नाहीच आहे, ती भावरूप आहे. मिथ्या पदार्थाचा नाश अभाव रूप नसतो. अधोरेखा करा. मिथ्या पदार्थाचा नाश अभाव रूप नसतो. रज्जूच्या ठिकाणी सर्प मिथ्या आहे, याचा नाश अन्य कोणत्याही रूपात न होता भ्रांती नाशानंतर रज्जू रूप होतो. म्हणजे कल्पित पदार्थाचा नाश अधिष्ठान रूप असतो. अधोरेखा करा. ज्याची तुम्ही कल्पना केली आहे ते कल्पित पदार्थाचा नाश म्हणजे काय? तो ज्याच्यावर जो कल्पित पदार्थ उभा झालाय त्याला तुम्ही पाहणं, त्याला तुम्ही विसरलात मग कल्पित पदार्थ दिसायला लागलाय. तुम्ही मूळ पदार्थ तुम्ही पाहायला लागलात तर तुम्हाला कल्पित पदार्थ तर दिसणारच नाही. म्हणून मूळ पदार्थाला पाहणं, रज्जूला पाहणं, दोरीला पाहणं हाच काय आहे? सर्पाचा नाश आहे. कारण खरा सर्प असेल तर लाईटने तो नष्ट होणार नाही, दूर होणार नाही. पण खोटा सर्प आहे तर तो लाईटने, टॉर्चच्या लाईटने दूर होऊन निश्चित जाईल, है ना? कारण तो कल्पित आहे. आणि त्या जागी तुम्हाला काय दिसेल? दोरीच दिसेल, रज्जूच दिसेल. काय दिसेल? दोरीच दिसेल, रज्जूच दिसेल, अधिष्ठानच दिसेल. अध्यस्त पदार्थाचा नाश म्हणजे अधिष्ठानाला पाहणं. काय अध्यस्त पदार्थाचा नाश करणं म्हणजे काय करणं? बोलताना नाश करतोय, नाश करत नाही, उडवून लावतो त्याला, है ना? म्हणजेच काय? अधिष्ठानाला पाहणं.
जो अधिष्ठान पदार्थ आहे त्याला पाहणं, यालाच काय म्हणताय? अद्वैत पदार्थाचा नाश. रज्जू सर्पाला पाहून आपण जे काय केलो, भीती वाटत होती, ज्ञान झाल्यावर आपण काय पाहतोय? रज्जूला पाहायला लागतो, सर्प गायब होतो. मिथ्या पदार्थांचा नाश अभाव रूप नसतो, है ना. आता संसार मिथ्या आहे ना, है ना. संसार मिथ्या आहे ना. मग या मिथ्या पदार्थाचा नाश तुम्ही कसा काय करणार? या संसाराचा नाश करणं कोणाला तरी शक्य आहे का? हा, कोणाला तरी शक्य आहे का तुमच्या आमच्यापैकी? एवढा अगड बंब संसार आहे, त्याचा नाश करणं किती ॲटॉम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब किती लागतील सांगा मला? नष्ट होईल का तरी? परशुरामाने क्षत्रियाला किती वेळाला मारलं? 21 वेळाला मारलं. क्षत्रिय नष्ट झाले का? नाही, अजूनही भांडतात. भांडतायत की नाही? आम्हाला कुणबी म्हणा म्हणून, क्षत्रिय असून भांडतायत ना, हे ना. क्षत्रियाचा नाश करून देखील काय झाला? नाश करून देखील ते नष्ट झालेले नाही. बरोबर आहे. आहेत, मारू शकत नाही. संसाराला दुसऱ्या तऱ्हेने तुम्ही मारू शकत नाही. संसारावर हायड्रोजन बॉम्ब, मिसाईल फेकून तुम्ही संसाराला नष्ट करू शकत नाही. मग कसं काय करू शकता? अपेक्षा ठेवायची नाही असं नाही. जर तुम्ही तो संसार पदार्थाला खरं मानलं तर तुम्ही अपेक्षा ठेवणारच, आणि त्याला खोटं मारलात तर तुम्ही अपेक्षा ठेवणारच नाही. पण संसारात मानणं न मानणं हे महत्वाचं आहे, आणि मानणं न मानणं याच्यावरच तुम्हाला किती दुःख होणार आहे किंवा किती सुख होणार आहे याची मात्रा अवलंबून असते. त्याला खरं मानलं तर तुम्ही थैथय नाचणार, है ना. आणि तुम्ही त्याला खरं मानलं तर डोकं फोडून फोडून, छाती फोडून 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 फोडून, डोकं फोडून भिंतीवर आपटून तुम्ही काय करणार? कारण खरं मानतायत म्हणून, है ना. तर पाहायचं कसं आहे, मग कसं वागायचंय? कोण मेलं तर त्याचं जवळचं आपत रडणार नाही का? रडेल का नाही रडेल? की ज्ञान झालंय मग आता रडायचं नाही असं म्हणून म्हणाल का ते? तर लोकांसाठी रडायचं असतं ना, है ना. रडेल, है ना. पण ते काय आपल्याच मनाशी काय विचार करणार? माझी पण पाळी आहे, है ना. मलाही जायचंय, ठीक आहे. जो आलाय तो जाणारच आहे, है ना. माझं शरीर पण जाणार आहे, पण मी मी नाही. तो माणूस दुसरी माणसं रडतात ते खरोखरच गेला म्हणून रडतात, है ना. आणि हे माणूस म्हणतं की त्याच्यावरचं चांबडं कवच हा सांगाडा गेलेला आहे. पंचमहाभूताचा हा घोळ लेप हा निघून गेलेला आहे. अशाच तऱ्हेने माझा देखील काय करणार? पंचमहाभूताचा लेप जाणार आहे. म्हणून लोकांसाठी तो त्या ठिकाणी रडायचं असतं. नाही तर दुसरी माणसं सांगतात रड की, सांगत असतात. बघ हे सगळं नाटक पाहिलं की नाही? पाहिलंय की नाही? मग ती पण रडायला लागते, है ना. पण पण तिथं रडणं आणि दुसऱ्याचं रडणं का सगळेच असेच रडत असतात? का हो? काय कसं असतं? सगळ्यात दिखावा असतो का? नाही, है ना. मुलगी असेल, है ना, बहीण असेल, है ना, बायको असेल तर त्यांना खरोखरच रडू येतं, है ना. तर सांगायचं तात्पर्य काय, की संसार हा खरा दिसतोय तुम्हाला, वाटतोय, विचाराने तो खोटा ठरतो, है ना. संसार हा दिसणार आहे, त्याला नाश करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही आहे.
विचाराने आपण नष्ट करतोय, म्हणजे त्याच्यावर तू खोटा आहेस असं म्हणून शिक्का मारतो. आजपर्यंत तुला खरा मानून मी घाबरत होतो, आज या क्षणापासून तुला खोटा म्हणून मी घाबरण्याचं सोडून देणार. एवढाच फरक असतो, बाकी काही नसतो. संसार तिथल्या तिथे असतो, तुम्ही तिथल्या तिथे असतात. हे तुमचं शरीर कवच जाणारं असतं, येणारं असतं, जन्माला येतं, जाणारं येत असतं. पण तुम्ही जिथल्या तिथे असता, हे लक्षात येत आहे का? तुम्ही जिथल्या तिथे असता. तुम्ही सांगितलेलं काय? तर मग सांगायचं काय गोष्ट आहे की केवळ व्यवहार कसा आपला होणार आहे? पहिला खरा म्हणून व्यवहार होता, आता काय म्हणून? खोटा म्हणून व्यवहार करायचा. जाऊ देत, काय करायचं. 4 दिवस येणार म्हणून सांगून माझ्याजवळून 4 दिवसाचे पैसे आगाऊ घेतले, 2000 रुपये. आणि 2 दिवस झाले आणि कालच्या दिवशी बदा 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 पाऊस पडला. आता काय करणार सांगा? तो म्हणाला पाऊस पडला, चिखल झाला, तर मी काय काम करू शकत नाही, पोचवा. अर्ध्या दिवसामध्ये त्याला पाठवावं लागलं पोचून. त्याचे 1000 रुपये त्याच्याकडे ऍडव्हान्स राहिले. मी काय रडत बसायचं का? काय करणार? होतं असं. काय करणार? होतं असं ना. आपण काय करतो आणि काय होतं होतं. थोडक्यात काय करायचं? आनंद आणि दुःखाचे अतिरेक आपण करायचा नसतो. कसं राहायचं? सुखदुःखे समे कृत्वा, तेच सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया. हे जे आपण म्हणतोय ना, उपयोग होतो की नाही? आपण शिकल्याचा उपयोग होतो की नाही होतोय? म्हणजे दुसरा माणूस आणि आपलं, या दोघांमध्ये फरक येत आहे की नाही? दिसतो की नाही? तुम्ही आम्हालाही बघितलं, अत्यंत रागावलेलो बाबा. बघितलेत की नाही? बघितलंय. पण समजणार ते हे स्वामीजीचं नाटक आहे, असंच म्हणणार. काय म्हणणार? स्वामीजी रागवत नसतात. स्वामीजी सारखा प्रेमळ माणूस आहे ना. मग हे काय का चाललंय? खरं म्हणून थोडंच चाललेलं आहे. हे लोकांना दहशत वाटावी, भीती वाटावी म्हणून, कारण ते खरं मानतात ना. का हो? ते खरं मानतात. हो. काही असू दे, लोकांना जे वाटतं ते वाटतं, पण ते खरं मानून करतात की नाही? आपल्या मनात तर काहीच नसतं, है ना. है ना. खरं मानलं तर स्वामीजी सारखा खराब माणूस असंच होतं की नाही. आणि समजणारा माणूस म्हणतो की स्वामीजी त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी करतायत, खरं नाही. असंच होतं. मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो आणि म्हणूनच रागावतो, हे करतो. ठीक आहे, समजून उमजून रागावलं तर काय हरकत नाही. न समजता रागावणं, मग तुम्हाला त्रास होणार, है ना. न समजता रागावलेत तर तुम्हाला त्रास होणार. समजून उमजून रागवलं की हे माझं नाटक आहे, मग राग होणार नाही आणि त्याचं प्रेशरही कमी होतो. चला, आता जवळ आलोय. सर्प मिथ्या आहे, त्याचा नाश अन्य कोणत्याही रूपात न होता भ्रांती नाशानंतर रज्जू रूप होतो. म्हणजे कल्पित पदार्थाचा नाश अधिष्ठान रूप होतो. पुन्हा एकदा अधोरेखा करा. मोक्ष केवळ भाव रूपच आहे. पूर्व पक्षाने काय विचारलं की मोक्ष भाव स्वरूप आहे आणि अभाव स्वरूप आहे, हे कसं काय बोलतायत? ते यांनी काय म्हणलंय की नाही नाही नाही, नाशही भाव स्वरूप आहे ना, आणि प्राप्ती काय भाव स्वरूपच आहे ना. ब्रह्मरूपच प्राप्ती आहे, त्याच्यावर कल्पित असणारे पदार्थांचा नाश आम्ही करत नाही. ते कल्पित पदार्थ याच्यापासून उभे झालेले ते त्याच्यात मध्ये जाऊन मिसळतात, एवढंच आहे, दुसरं काय करणार.
हे बघा, वर सूर्य तळपतोय है ना, आणि खाली डबक्यामध्ये काय दिसतंय, प्रतिबिंब दिसतंय की नाही, है ना. खूप उन्हाळा आला ते हळूहळू काय डबकं सुकत जात, मग त्याच्यामधलं दिसणारं प्रतिबिंब कुठे गेलं, तिथेच गेलं की नाही, जिथून आलं तिकडूनच गेलं. आलं म्हणालात ना तुम्ही, आलं म्हणालात ना, मग जिथून आलं तिथे गेलं ते. हा व्यवहार आहे. पण येणं आणि जाणं हे असतं का, प्रतिबिंबाचं येणं जाणं असतं का, नसतं. ते त्या ठिकाणी आहे, पाणी आहे, ते प्रतिबिंब घेऊ शकतं, म्हणून सूर्याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी उगा आलं है ना, आणि पाणी संपलं तेव्हा प्रतिबिंब तिथल्या तिथेच गायब झालं. कोणाचंही येणं नाही, कोणाचं जाणं नाही, ते कल्पित होतं. कल्पित होतं तर कल्पित नष्ट झालं. नष्ट झालं म्हणजे काय झालं, नाहीच झालं. नाहीच झालं म्हणजे काय झालं, जसं होत नव्हतंच ते मुळात. त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब एवढं इतकुलच होतं का, सूर्य जसा आकाशामध्ये असतो तसा डबक्यामध्ये तो तसा सूर्य होता का, नाही होता है ना. त्याच्यामध्ये पुरून बॅटरी ठेवली तर ती राहते की नाही, तर ती खरी बॅटरी है ना. पण आरशात दिसलेलं बॅटरीचं प्रतिबिंब हे खरं असतं का, नसतं ना, हे कल्पित असतं. तशीच ही गोष्ट आहे, कल्पित वस्तू नष्ट होत नाही है ना, तिचा नाश करावा लागत नाही, ती आपोआप काय होते, अदृश्य होते, ज्ञानाने अदृश्य होते, नसतेच मुळी ती, आणि ती अधिष्ठान रूप दिसायला लागते. कशी, अध्यस्त वस्तू अधिष्ठान रूप दिसायला लागते. ब्रह्मावर उभारलेलं हे सगळं जगत, जगडंबर, त्याला तुकाराम महाराजांनी नाव दिलेलं आहे. हे सगळं जगडंबर काय ब्रह्मस्वरूपच होऊन जातं. पुढे काय है ना, ज्याचा अनुभव आहे की संपूर्ण विश्वच हे काय ब्रह्मस्वरूप आहे, त्याच्याजवळ देव असणारच आहे ना, तो देवस्वरूपच असणार आहे, बरोबर आहे. आणि पापनाशे दर्शनी दरुशने, त्याच्या दर्शनाने पाप नष्ट होते, पण तशी व्यवहार त्याचा असला पाहिजे आहे ना, तर पाप नष्ट होईल. या दोन गोष्टी अनुबंधापेक्षा जास्त आहेत. दोन गोष्टी कुठल्या, या दोन शंका कुठल्या, परमानंदाची प्राप्ती, हे प्रयोजन कसं काय होतं, कारण ब्रह्मामध्ये परमानंद स्वरूपच आहे, कधीही त्याची प्राप्ती होत नाही. आणि ब्रह्मामध्ये दुःखाची संसाराची आत्यंतिक निवृत्ती आहेच, मग निवृत्ती कशी काय होणार, त्याचं उत्तर दिलंय मध्ये भ्रम. साधक एक शब्दाने काय सांगायचं, एक वाक्यात काय घ्यायचं, मध्ये भ्रम आहे म्हणून. भ्रमाने काय होत आहे, परमानंद नाही असं वाटतं, आणि दुःखाची निवृत्ती नाही, दुःखच आहे असं वाटतं. आणि तो भ्रम निवृत्त झाल्यानंतर, ज्ञानाने निवृत्त झाल्यानंतर आहेच तिथे, नवीन काय झालं असंच वाटतंय. आणि दुःखाची निवृत्ती पहिलीच आहे, नवं काय झालं असं आहे. पण जे नव्हतं ते अज्ञाने आहे असं वाटत होतं, ते ज्ञानाने काय झालं, नव्हतं असं झालं. हरवले ते दिवसले असं काहीतरी आहे बघा. आणि जे प्राप्त होतं ते अज्ञानाने काय होतंय, अप्राप्त असं वाटत होतं, ज्ञानाने काय झालं, प्राप्त. प्राप्त और अप्राप्ती हा व्यवहार होतो, शब्दाने बोलतो, बाकी फरक काही पडत नाही. फक्त का मध्ये कोण होतोय, हा ब्रह्म नावाचा दुष्ट पदार्थ येतो. कुठला, ब्रह्म नावाचा दुष्ट पदार्थ येतो, त्याच्यामुळेच आपला वाटायला काय झालं, दुःख, आणि परमानंद असताना परमानंद नाही अशी भावना, आणि आपल्याला दुःख नसताना दुःख आहे अशी भावना, या दोन्ही गोष्टी मध्ये मध्यंतरी ब्रह्म नावाचा हा राहू आल्यामुळे किंवा केतू आल्यामुळे आपल्याला वाटत असत. आणि राहू आणि केतू हे गेल्यानंतर पुन्हा मूळ बिंब जसंच्या तसंच राहतं.
या दोन गोष्टी अनुबंधापेक्षा जास्त आहेत. नवीन वाचणारा आरंभीच या समजणे कठीण आहेत. आपल्याला काही कठीण झालं का? नाही ना, कठीण आहे. पण मुख्य सिद्धांताचे सुतोवाच ग्रंथकाराने करून ठेवले आहे. इतकेच. याप्रमाणे या तरंगात अनुबंध चतुष्टय व दाखविले दोन विषय एवढेच प्रतिपादन केले. अधोरेखा करा. या ग्रंथात पहिल्या तरंगात काय केलेलं आहे? अनुबंध चतुष्टय आणि हे दोन विषय, दुःखाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे प्रयोजन कसे है ना, त्याचं समाधान. आणि मोक्ष हा भावाभाव रूप आहे. हे कसं भावाभाव रूप होणं नाही तर त्याच्यावर समाधान काय? मोक्ष हा भावरूपच आहे ना. संसाराची निवृत्ती अधिष्ठान स्वरूपच असतं. संसाराची निवृत्ती केली तर तुम्हाला अधिष्ठानच दिसतं, दुसरं काही होत नाही. तुम्ही कोणाला मारत नाही, ठोकत नाही, नष्ट करत नाही, गोळी घालत नाही, जेलमध्ये ठेवत नाही, काहीही करत नाही. फक्त बस हेच पाहतात. झालं, इथे झालं.